नमस्कार मित्रो, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव डे नाईट टुर्नामेंट आज दिवस आहे तिसरा आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आज कोणकोणते संघ खेळणार आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते स्टारकास्ट आहेत ते तुम्हाला संपूर्ण मी सांगतो। आज बरेचसे ISPL प्लेयरसुद्धा आपल्याला दिसणार आहेत। तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी रकमेची ही टुर्नामेंट आहे। प्रथम पारितोषिक 6,66,666, रनरअप 3,33,333 आणि मालिकावीरसाठी बाईक आहे, टू व्हीलर आहे आणि ह्या आकर्षक ट्रॉफी आहेत। क्रिस्टल ट्रॉफी आहे, अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी आहे। पहा, आज 4 संघ जे खेळणार आहेत तेही तुम्हाला पुढे लगेच त्याचे लॉट्स वगैरे दाखवतो। कोणकोणत्या संघामध्ये कोणकोणते प्लेयर खेळणार आहेत तेही तुम्हाला मी लगेच सांगतो। तर हे पहा मित्रांनो, आज या 4 टीम खेळत आहेत। तर जगदंबा स्पोर्ट्स आणि सचिन ढवळे पुणे हा पहिला सामना आहे। सचिन ढवळे प्रहार पुणे या संघामध्ये सर्व पुण्याचे खेळाडू आहेत। त्यामध्ये काही साताऱ्याचे सुद्धा तुम्हाला खेळाडू दिसतील। ऋषी झोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे साईडचे सर्व खेळाडू असतील, ज्यांनी आनंदवाडीची टुर्नामेंटसुद्धा गाजवली, असे रोहित खरात, त्यानंतर बबलू पाटील सरसुद्धा असण्याची शक्यता आहे। बाकी सर्व प्लेयर पुण्याचेच असणार आहेत। नजीर, कुणाल खोंड, सुनील खोबरे वगैरे वगैरे असे पुण्या साईडचे सर्व प्लेयर असणार आहेत या संघामध्ये। आणि जगदंबा स्पोर्ट्समध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, त्यानंतर कर्नाटकचे सुद्धा त्याच्यामध्ये काही प्लेयर आहेत। रत्नागिरीचे सुद्धा 1-2 प्लेयर खेळताना दिसतील आपल्याला जगदंबा स्पोर्ट्समध्ये। त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये भाव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे। भाव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी संघामध्ये सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टारकास्ट तुम्हाला दिसतील। त्यामध्ये दर्शन बांदेकर, बबल नाईक, दाजी नाईक, गोपाळ भट्टा यांच्या नेतृत्वाखाली समीर वेंगुर्लेकर, असे तारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वच। मग त्यामध्ये सोहेल शेख असेल, अक्षय घाटवळ असेल, दाजी धुरत असेल, गौरेश कांबळे असेल, सर्वच ग्लेन फर्नांडिस जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू या भाव्यान साई स्पोर्ट्स सावंतवाडी संघामध्ये दिसतील। AK स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये सर्व मुंबईचे खेळाडू असतील। आयुब शेख, बंटी भद्रिके, जयदीप भोंडुले, हिमांशू पाटील। गेल्या वेळेस जो आनंदवाडीचा सेट होता तोच जवळपास सेट असेल, फक्त केतन म्हात्रे आणि आशिष मेहरुल हे 2 प्लेयर नसतील। बाकी सेट जसंच तसं आहे। AK स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये सर्व मुंबईचे दर्जेदार आणि चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील AK स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये। हे पहा, संपूर्ण स्टेडियम दाखवतो तुम्हाला, ग्रीन पार्क स्टेडियम। आणि हा कालचा सामना आहे अवधूत स्पोर्ट्स विरुद्ध उमेश 11 उंबरठ आणि दोनही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत। उमेश 11 उंबरठ संघामध्ये सर्व पुण्याचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या संघामध्ये सर्व मुंबईचे खेळाडू आहेत। अतिशय दर्जेदार कालचे हे सामने झालेले आहेत। हा तुम्हाला सामना थोडासा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आज कसं खेळायचं, काय खेळायचं या मैदानावरती। आणि बॉल आहे 6 त्याच्यामुळे एक सर्वच येणाऱ्या प्लेयरला या टुर्नामेंटबद्दल थोडासा अंदाज येऊन जाईल। त्यामुळे हा सुद्धा थोडासा व्हिडिओ तुम्ही सर्व आवर्जून पहा, मैदानाचा अंदाज येईल। दिलीप ओव्हर 6 बॉलमध्ये 8 धावा करून दुसऱ्या विकेटसाठी माघारी। यावेळी लॉगॉन दिसलो 3 वर फिल्डर चेंडूच्या खाली सुहास पवारने टिपलो एक सुंदर लाजवाब अप्रतिम झेल। आपल्या टीमचा कल्याण करणारा झेल होतो कल्याणच्या शॉट रे। खोलवर टप्प्याचा चेंडू, मनगटाचा वापर, 90 थोडक्यात चुकलो पण चेंडू मात्र आखाड्या पार गेलो। इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग। RPL सिक्सर दुसरो नर्सिंग पालन कल्लीचो 60 थोडंसं बदलणं गरजेचं असा स्विच करण्याचा प्रयत्न होतो। या स्विचच्या फटक्याची गरज होती की नाही। 53 फॉर 3 विश्वजीत स्ट्रायकर टप्पो पडल्यानंतर कट चालू चेंडू बाहेरच्या दिशेने रनआउटची संधी होती दोनही बाजूत।
ती मिळून 5 रनचा तो खर्च रन झाले 54. आजच्या रणजीमधली ही दुसरी लढत. खराब चेंडू और फुलटॉस स्वीप केलो डीप स्कोअर लेक्चरचे रोलिंग आरपीएफ चौकार जो होतो खूप गरजेचं आणि चौकारानंतर रन झाले 58. मैदानावर नरसिंग पालनपल्ली लवणच्या मस्तकावरतून कपडावरतून मुकुटावरतून आणि चपरावरतून ज्याच्याकडून फायदो तोच माझो फायदो आणि मैदानावर फायदो झालो नरसिंग पालनपल्लीच्या फलंदाजीचो आणि त्याचमुळे या पहिल्या इनिंगचो तो ठरलो फायदो नरसिंग पालनपल्ली 3 षटकार आणि 1 चौकार आणि या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये उमेश दादा उमराट संघात 6 ओव्हरीच्या इनिंग मध्ये धावा जमवले 64 आणि विजयासाठी लक्ष्य असलेला टार्गेट 65. बोलर तयार आहे. सिद्धूचा चांगला बॉल यॉर्कर लेनचा पुढे टाकलाय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फसला. हे देखील पाहावं लागेल. क्रॉस लाईनचा वापर केला. शटल क्रॉस झाले. स्टिकच्या बाहेर फॉलो केलं गेलं आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर अजून एक चांगला बॉल डिलिव्हरी केला. बाईकचं सिग्नल येतोय पक्षाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होते. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय. उत्तर नाही यश आहे की त्या बॅटरने धुंडो रे सालना वल्लभ रे नकवा वल्लभ पद्धतीची ते फलंदाजी होती आहे. काय करतीये चेंडू कधी बाहेर कधी आतमध्ये कधी सरळ रेषेत बॉल जात असते. पुढे आला बॉल हवेत फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने घेतलंय आपल्या कमी सचिन बर्गेने साधा सोपा झेल इथे सोडलाय.